मोठी बातमी, संजय शिरसाटांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। निधी कपातीबाबत अर्थ खात्याची तक्रार त्यांनी केलेली आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यावरून त्यांनी नाराजी या पत्रातून व्यक्त केली आहे। अर्थ खातं मनमानी करत असल्याचा आरोपही शिरसाटांनी या पत्रात केलेला आहे। आवश्यकता नसेल तर सामाजिक न्याय खातं बंद करा, असंही संजय शिरसाटांनी या पत्रात म्हटलेलं आहे। दरम्यान याबाबत संजय शिरसाटांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे तो महिला व बालविकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना हे आमनेसामने आल्याचं सध्या चित्र पाहायला मिळत आहे आणि या विभागाचे मंत्री संजय शिरसाट सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। खरं तर सर, तुमच्या विभागाचा जो निधी आहे जवळपास 400 कोटी तो महिला व बालविकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे, त्यावरून नाराजी तुम्ही व्यक्त केलेली आहे, काय सांगा? सामाजिक न्याय विभाग आणि वन खातं सॉरी आदिवासी विभाग याचे पैसे तुम्हाला वळवता येत नाही, हे नियम आहे। आणि आम्हाला जो काही तुम्हाला नियमानुसार जो तुम्ही निधी देतायत तो वळवता जर येत नसेल तर तुम्ही कसा वळवला? मग त्या खात्याने काय करायचं, कसं काम करायचं? आमचं दायित्व आता जवळपास 3000 कोटीचं आहे, म्हणजे देणे। आणि त्याच्यात जर तुम्ही असं जर मायनस करत बसाल तर मग काम कसं व्हायचं? मग यासाठी मी सांगितलं स्पष्टपणे, जर आपल्याला या खात्याचंच गरज नसेल तर सर्वच निधी वळवून घ्या, आपण खातं बंद करू, त्यात काय चुकलं माझं? आणि या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा पत्र दिलेलं आहे, त्यांनाही सांगितलेलं आहे अशा पद्धतीने खात्याचा निधी वर्ग करणं हे चुकीचं आहे, हे माझं आताही ठाम मत आहे। तुमच्याच विभागाचा एवढा मोठा निधी जो आहे म्हणजे दरवर्षीच खरं तर वळवण्यात येत असतो, तर कुठेतरी तुमच्या विभागामध्ये हा संपूर्ण निधी वापरला जात नाही का, असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आता? नाही, तसं नाही आहे। मी जे पाहिलं दरवर्षी माझा निधी अखर्चित टाकतात आणि नंतर तो शेवटच्या क्षणी वळवला जातो। या वेळेला तशी परिस्थिती राहणार नाही, सर्व निधी हा खर्च होईल आणि ते योग्य त्या कामावर होईल। सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।